भावना, भावना, अरे कुठे गेली भावना? अरे सिद्धू घरात आलाय, आधी सगळ्यांना भेट नीट, आईला, आजीला, वहिनीला भेटलो ना बाहेर, अजून किती भेटायचंय? पण आता मला फक्त माझ्या भावनाला भेटायचंय. भावना, अगं कुठे? अरे असं काय करतोय सिद्धू? आधी देवाचे आभार मानावे. चल देवघराकडे. अरे सिद्धू चल ना, ये. बरं ठीक आहे, थांबा. सिद्धू अरे चल ना पटकन. सिद्धू चल. बरं चला चला पटकन. ये लवकर. हो 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 चला. सांभाळ. भावनासारखी प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी बायको मिळाली म्हणून मी खरंच खूप नशीबवान आहे. आता तो नेमका गुन्हेगार कोण आहे ते मी आणि भावना शोधून काढूच. तू या सगळ्यात आमच्या पाठीशी राहा. हॅलो, निघूया आता. चला. भावना, भावना, अरे आजी. मणी का पडलेत आपल्या घरात इतकी? अरे सिद्धू कचरा आहे तो, जाऊ दे ना. काय बोलतेस आई तू? हा, कचरा काय ग? मणी आहे, मणी. आपण गळ्याच्या माळा घालतो त्यातला मणी आहे. तुमच्या कोणाच्या गळ्यातून पडलंय का काही? नाही, शक्यच नाही आहे. मला माहिती आहे ना, भावना हे सगळं बोलूच नाही शकत. मला माहिती ती असं लिहिणं शक्यच नाही. हे सगळं खोटं आहे आजी. कुठे? ठीक आहे. हे घे बघ, यावर तुझं काय म्हणणं आहे? हा, नीट 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 बघ. नाही सह्या आहेत. आई, तू सांगितलं नाही मला की हे काय आहे सगळं? हा आजी, मला खरं खरं सांगे काय हे शक्यच नाहीये. मला माहिती आहे ना. हा, भावना मला घटस्फोट देणं शक्य नाही. ती मला असं सोडून जाणं शक्यच नाहीये का? ती गुन्हेगार वगैरे मला नाही बोलू शकत. ती ते सगळं मुद्दामून जाणून बुजून तुम्ही तिच्याकडनं बदलून घेतलेलं आहे. अरे हा, ही तुझी पहिली प्रतिक्रिया असणार आहे, आम्हाला माहीतच होतं. तुला हे सगळं खोटं वाटतंय ना? चल, काही हरकत नाही. एक काम कर तू, जा तुझ्या बायकोला शोधून काढ. तुझ्या समोर आल्यावर काय बोलेल ते बघ. जेव्हा तुला तोंडावर हे सगळं बोलेल ना, तेव्हा तुला खरं वाटेल. हा, बघ आजी, मी आत्ताच सांगतोय तुला. पास झाला आता हा अरे विषय. काय पास झालं? सिद्धू, घरामध्ये आता वाद नको. एक तर सिद्धू किती दिवसानंतर इकडे आलाय. एक तर त्याच्या पोटात अन्नाचं कण नाही कित्येक दिवसात.
हे बघ तू 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 चल तू- काय झालं आई? ऐक ना तुझ्या आवडीचे पदार्थ केलेत बाळा मला नाही खायचं काही आता तू चल आधी. आई तुम्हाला नाही, नाही. गरम मला गरम जबरदस्ती नेऊ नको. हे बघ असं चाललीये तुला माहितीये का आम्ही ना व्यवसाय सुरू करतोय म्हणजे धान्य दळून देणार आहोत आम्ही म्हणजे वीणा आणि मी आणि बघ ना काय योगायोग आज घरात घरघंटी आली आणि तूही आलास तू काय रे तुझ्याशी बोलते मी लक्ष कुठे आहे तुझं घरघंटी व्यवसाय सिद्धू बघितलं तुला त्रास होतोय का हे खूप दुखतंय नाही 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 काकू अगं विना पाणी पण नाही दिलंस अहो नाही 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 खरंच नको मला पाणी नको मी बघतच होतो तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहून मला डबल भारी वाटतंय. आई मी काय म्हणते आपण नारळ सिद्धूलाच फोडायला द्यायचा का नाही म्हणजे मान द्यायचा आहे तर आपण अशा व्यक्तीला देऊया ज्याला खरंच तुमच्या एफर्ट्सची किंमत आहे अय्या खरंच की आई सिद्धूलाच नारळ फोडायला देऊया आपण हो ना का चांगली कल्पना आहे सिंचना सिद्धूच्या हातूनच फोडून घेऊया नारळ त्यानिमित्ताने त्याचा हात लागेल आपल्या व्यवसायाला म्हणजे यश निश्चित काय जावई बापू नारळ फोडता ना नारळ दे